नमस्कार, मी योगिता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज गौराईंचं आगमन होणार आहे, तर गौराईंच्या आगमनासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते। आणि आज आपण लाडक्या गणपती बाप्पासाठी चुरमा लाडू बनवणार आहेत गव्हाच्या पिठाचे। तर आता आपण ती रेसिपी बघूया, पण त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पिठाचे चुरमा लाडू करण्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले, पाऊण वाटी गुळ घेतला आहे, कारण की जास्त गोड चालत नाही म्हणून मी इथे पाऊण वाटीच गुळ घेतलेला आहे। आणि तुम्हाला जर गोड चालत असेल तर वाटी पूर्ण भरून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे 1 वाटी दूध घेतलेले आहे, तुम्ही इथे पाणी सुद्धा घेऊ शकतात। आणि 1 वाटी पूर्ण दूध लागत नाहीये, आपण लागता टाकणार आहोत। आणि इथे मी तेल घेतले 1 वाटी, 4 वेलदोडे घेतले आणि चवीपुरता थोडं मीठ घेतले। पीठ आपण एका भांड्यात टाकून घेणार आहोत आणि त्यात आता आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आणि छान असं एकजीव करून घ्यायचे। ते मी 4 चमचे तेल टाकून घेणार आहे। आपण यात तेल टाकून घेतलंय, छान असं एकजीव करत जायचे। जोपर्यंत त्याचा लाडू तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचे। इथे आपण 4 चमचे तेल टाकलं होतं तरी अजून व्यवस्थित पाहिजे तसा लाडू तयार होत नाहीये, म्हणून आपण अजून हा 5वा चमचा तेलाचा इथे टाकून घेणार आहे। आणि बघा छान एकजीव करायचे आणि पुन्हा त्याचा लाडू तयार करून बघायचा आहे। हे बघा छान असा आता लाडू तयार झालेला आहे। आता आपल्याला थोडं दूध टाकून कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला। अगदी लागता आपल्याला दूध टाकत जायचे, पूर्ण एकदम दूध टाकायचं नाहीये। आणि आपल्याला हा डो एकदम असं सैल ठेवायचा नाहीये किंवा खूप कडक करायचा नाहीये, असा थोडासा घट्टसर तयार करून घ्यायचा आहे। पद्धतीने आपण कणकेचा गोळा तयार करून घेतलाय, बघू शकता तुम्ही। आणि याला पूर्ण 1 वाटी दूध लागलेले आहे। आणि जेव्हा बेसन पिठाचे लाडू करतो आपण, त्या बेसन पिठाला फार कमी दुधामध्ये लाडूचं पीठ मळलं जातं। आणि इथे बघू शकता मी पूर्ण वाटी दूध याच्यात टाकून दिलेलं आहे आणि छान असा गोळा तयार झालेला आहे। म्हणजे 2 वाटीला 1 वाटी दूध किंवा पाणी लावायचं। अशा पद्धतीने छान असे मुटके करायचे, खूप जाड करायचे नाही, कारण की खूप जाड केल्यामुळे आतपर्यंत ते तळले जात नाही आणि कच्चे राहून जातात आणि नंतर त्या लाडवांना बुरशी येऊ शकते। म्हणून मी बघा हे असे थोडेसे असे लांबटच करायचे। यापेक्षा सुद्धा तुम्हाला बारीक करता आले तर खूपच छान तळले जातात। मुटके तयार करून घेतलेले बघू शकता, तेल तापवून घेतले आपण। आणि आता आपल्याला हे मुटके सगळे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे। तर यात मी असे 4-5 मुटके टाकून घेणार आहेत, बघू शकता तेल खूप छान तापलेले आहे। आणि एकसारखं आपल्याला असं हलवत राहायचंय, थांबवायचं नाही। एकसारखं हलवल्याने काय होतं ना, आतपर्यंत छान खुसखुशीत तळल्या जातात। मुटके तळून झालेले आहेत, बघू शकता कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। हे बघा सगळेच मुटके तळून घेतलेत आपण आणि छान असे तळले गेलेत आतून सुद्धा। आता हे गार करून आपल्याला छान असे तुकडे करून घ्यायचे त्याचे। सगळे मुटके गार झालेले आहेत आणि आपण तुकडे सुद्धा करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे मिक्सर मधनं वाटून घ्यायचे, थोडे वाटायचे आहेत। पद्धतीने आपण सगळे मुटके मिक्सर मधनं वाटून घेतलेले बघू शकता। आणि त्यात आता मी वेलची पूड टाकून घेणार आहे, थोडीशी अशी साखरेमध्ये खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे। त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले, आपण तेल गरम करून घेतले, गॅस बंद करायचा आहे आणि त्यात हा गूळ छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे। गूळ छान मेल्ट झालेला आहे। आता आपल्याला हे पूर्ण याच्यात टाकून घ्यायचे गव्हाच्या सारणात आणि एकजीव करत राहायचे। असं हाताने न करता आपल्याला उलटीनेच करायचे, कारण की गूळ खूप गरम असतो, त्यामुळे हाताने आधी एकजीव करा, नंतर गार झाल्यानंतर लाडू बांधायला घ्या। गार झालेला आहे पूर्णपणे, हे सगळं थंड झालेलं आहे। आणि अचूक प्रमाणात मी इथे लाडू दाखवते तुम्हाला, तर त्यामुळे नक्की ट्राय करा। करून घेतलेले आपण बघू शकता,
अगदी अचूक प्रमाणात तेलाचं प्रमाण दाखवलेलं आहे। पुन्हा तेल घ्यायची मला गरज पडली नाही आणि छान असा लाडू तयार होतोय। हे बघा, दोघं हाताने मी लाडू बांधून घेणार आहे। तुम्ही कुठल्याही साईजचा लाडू तयार करू शकता। आपल्या घरी आता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी बरेच जण येत असतात, मग आपण बाहेरून न आणता घरच्या घरी छान असे सुंदर लाडू तयार करून ठेवायचे आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। तर मी ते थोडेसे बदाम आणि काजू घेतलेला आहे, तर आणि खसखस घेतलेली आहे, थोडं पिस्ता घेतलेला आहे। तर मी यावरून थोडंसं गार्निश करून घेणार आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला तुकडे लावून घ्यायचे आहेत। छान असा लाडू तयार झाला, बघू शकता। असेच लाडू आपल्याला सगळे तयार करून घ्यायचे आहेत। दुसरा लाडू सुद्धा तयार करणार आहे, बघू शकता। अगदी पटकन बांधला जातोय आणि तेल सुद्धा कमी नाही किंवा जास्त नाही। मुरल्यानंतर हे लाडू खूप छान लागतात। याला सुद्धा आपल्याला गार्निश करून घ्यायचे। लाडू सुद्धा तयार झालेला आहे। असे लाडू तयार झाले, बघू शकता। खूप मस्त रंग आलेला आहे लाडूंचा आणि आतून सुद्धा बघू शकता खूप छान असा लाडू तयार झालेला आहे। आपण हे तेलातले लाडू तयार केलेले आहे आणि आजची लाडूंची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हा सगळ्यांना थँक्यू।